सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 73 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुनराव सुसाट गाडी चालवत होते. आता त्यांची गाडी लोणावळ्याच्या घाटात आली आणि तिथला नयनरम्य सुंदर डोळ्याचं पारणं फेडणारा देखावा पाहून मयुरी खूप खुश झाली. हिरवी हिरवी गर्द झाडी पाहून तिचं मन मोरासारखं नाचायला लागलं आणि मयुरी त्याला म्हणाली, अहो किती सुंदर आहे ना हा देखावा. मागच्या वेळी मी जेव्हा तुमच्यासोबत मुंबईला निघाले होते ना, तेव्हा मला तो इतका सुंदर वाटलाच नाही, पण आता किती छान दिसतंय हे सगळं. आणि अर्जुन हसत म्हणाला, त्यावेळी ती तुझ्या स्वप्नातली सवत बसली होती ना माझ्या शेजारी मला चिकटून, आणि तू पुढे एकटीच बसली होतीस आणि तुझं सगळं लक्ष आमच्याकडेच तर होतं. तुला भीती वाटत असेल ना, मी तिला मिठीत घेतो की काय, असंच वाटत होतं ना तुला. तिचा किस वगैरे मी घेतला तर तुला ते आवडणार नव्हतं. मग बाहेरच्या पावसाळी सुंदर देखाव्याकडे तुझं लक्ष कसं असेल मयू. आणि ती म्हणाली, ईश्य, मी असं कुठं म्हणाले की तुम्ही तिला मिठीत घ्याल. पण मला तिची काही खात्री वाटत नव्हती. कशी तिची उघडी मांडी तुमच्या मांडीला लावून बसली होती, शी. आणि अर्जुन म्हणाला, त्यात शी म्हणण्यासारखं काय आहे गं. आणि मयुरी म्हणाली, नाहीतर काय, किती घाणेरडी दिसत होती ती त्या कमी कपड्यात. आणि अर्जुन तिची चेष्टा करत म्हणाला, इतकं खोटं बोलायचं नाही हा मयू, काही घाणेरडी वगैरे नव्हती दिसत ती. अगं किती सुंदर, हॉट आणि सेक्सी दिसत होती. आणि मयुरी चिडून म्हणाली, तुम्हाला काय इतका पुळका येतोय हो, मग मला कशाला आणलं सोबत. तिलाच आणायची ना उचलून तुमच्यासोबत फिरायला. आणि अर्जुन आता खूप हसत होता आणि तो काही तिचा पिच्छा सोडत नव्हता आणि पुन्हा तिची चेष्टा करत म्हणाला, अरे देवा मयू, अगं हे आधी नाही का सांगायचंस तू मला. आता किती लांब आलो आपण, शी, किती मोठी संधी घालवली मी. चांगला 2-3 दिवस तिच्यासोबत मस्त फिरलो असतो ना, तिच्या हातात हात घालून. आणि मयुरी फार चिडून म्हणाली, नुसते हातात हात का, गळ्यात गळे, तोंडात तोंड, ते राहिलं की म्हणायचं, आणि ते पण म्हणून टाका, निर्लज्ज कुठले. आता मयुरी इतकी चिडली होती की तिचा गोरा चेहरा रागाने लाल झाला होता. आणि अर्जुन मात्र खूप हसत होता आणि म्हणाला, अगं हो हो, किती चिडतेस, नुसतं तिचं नाव काढलं तरी, आणि खरंच गेलो तिला घेऊन फिरायला तर. आणि मयुरी म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही तसं करणारच नाही. आणि अर्जुन म्हणाला, अरे वा, इतकी खात्री आहे माझ्याबद्दल. हो मग, मयुरी ठामपणे म्हणाली, तुमची आहे हो खात्री, पण त्यावेळी मला त्या मुलीची नव्हती खात्री वाटत. हॉटेलमध्ये पार्टीतसुद्धा कशी तुमच्या कपड्याला मॅचिंग रंगाचे कपडे घालून आली होती, बघितलं ना. तुमच्यावर नुसती जाळं टाकण्याचा प्रयत्न करत होती. मी होते म्हणून ठीक, नाहीतर काय झालं असतं तर. म्हणून मी सगळं लक्ष तुमच्याकडे देत होते. आणि अर्जुन हसत म्हणाला, तू पण ना मयू, कमाल आहेस बघ. अगं ही काय पहिली होती का माझ्यावर जाळं टाकणारी. आणि मयुरी म्हणाली, नव्हतीच ना, पण माझ्या देखत असं कोणी करायला लागलं तर मी काय करू. हातावर हात ठेवून तू मला तिच्या मिठीत बघत बसू का. माझा नवरा काही सार्वजनिक नळ नाही. सगळ्यांनी यावं आणि आपला हंडा लावावा त्याखाली आणि घ्यावा भरून. आणि आता तर तिचं हे बोलणं ऐकून अर्जुन खूप हसायला लागला. मयुरी आज अशी काही अफलातून बोलली होती की त्याचं त्याला हसू आवरतच नव्हतं. आणि हसू आवरत मग काही वेळाने तो म्हणाला, हो ना, तुझा नवरा सार्वजनिक नळ नाही, तुझा प्रायव्हेट नळ आहे, म्हणूनच तर तुझा हंडा भरला ना, असं तो तिच्या फोटाकडे पाहून म्हणाला. आणि मयुरीच्या लक्षात आलं की ती किती चावट बोलून गेली होती आणि हा सगळा अर्जुनरावाच्या संगतीचा परिणाम. आणि ती आता लाजून दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेत म्हणाली, शी, गप्प बसा ना, जा तिकडे, मला असं नव्हतं म्हणायचं. बास कर हा मयू, तू पण खूप चावट आहेस, हे आता कबूल कर. मला फक्त चावट फाजील म्हणत असतेस, आणि आता कोण बोलतंय चावट, आता हे सांगू का तुझ्या आईला. आणि मयुरी म्हणाले, ओहो आता बास करा ना, आता मला खूप लाज वाटते, मी चुकून बोलून गेले, मला त्याचा अर्थही माहीत नव्हता, तुम्हीच त्याचा अर्थ वाईट आणि वेगळा घेतलात. आणि अर्जुन म्हणाला, अगं ही आपली मराठी भाषा आहे, वळवल तशी वळते, पळवल तशी पळते, कळलं. म्हणून बोलताना खूप विचार करून भान ठेवून बोलायचं. आणि तू कशी ग माझ्या बोलण्याचा असाच वेगळा अर्थ काढत असतेस, आणि आता मी काढला तर कसं वाटतंय तुला. आणि आता मयुरी गप्प झाली. अर्जुनरावांशी वाद वाढवण्यात काहीच पॉईंट नव्हता हे तिला माहीत होतं. आणि असं तोलून मापून भान ठेवून बोलायला ती त्याच्या इतकी हुशारही नव्हती. अर्जुनराव म्हणजे हजरजबाबी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व.
इतरांच्या शब्दांच्या नजरेच्या जाळ्यातून अलगद सही सलामत कसं बाहेर पडायचं आणि त्यांना स्वतःच्या शब्दांच्या जाळ्यात कसं अडकवायचं हे त्यांना बरोबर माहीत होतं. आता त्यानं लोणावळ्यातील एका हॉटेलवर गाडी थांबवली आणि म्हणाला, चल आपण काहीतरी खाऊन घेऊ. दुपारपासून नॉनस्टॉप कोल्हापूर ते लोणावळा त्याची मर्सिडीज धावत होती. गाडी जरा आराम करेल आणि आपणही थोडं रिलॅक्स होऊ असं म्हणून ते दोघेही उतरले. आणि ती म्हणाली, गाडी आराम करेल म्हणजे आपण अजून दुसरीकडे कुठे जाणार आहोत का? हो, अर्जुन म्हणाला. मग मयूरी म्हणाली, मला तर वाटतंय की आपण लोणावळ्यातच राहूया. मला तर फार आवडला हा हिरवा हिरवा लोणावळा. आणि अर्जुन हळूच मग गाणं म्हणायला लागला, कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांगा कुठं कुठं जायचं हनीमूनला. आणि ती इकडे तिकडे बघत त्याला चिमटा काढत म्हणाली, आता तरी गप्प बसा. आता आपण आपल्या शहरातही नाही आणि आपल्या घरीही नाही. आणि आता त्याचा आवाज ऐकून आसपासचे बरेच लोक त्या दोघांकडे पाहत होते. आणि तो म्हणाला, मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मी बोलणार. आणि मयू, तुझी इतकीच इच्छा असेल लोणावळ्यात राहायची तर आपण आपला तिसरा हनीमून लोणावळ्यातच करूया, आय प्रॉमिस. आणि आता मयुरी त्याच्याकडे मोठे डोळे करून बघायला लागली आणि म्हणाली, तुम्हाला काय हनीमूनचं शतक पूर्ण करायचं आहे का हो? बघावं तेव्हा एकच विषय. आणि अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मला आवडेल सेंचुरी मारायला, फक्त माझ्या पार्टनरने मला शेवटपर्यंत साथ द्यायला हवी. देशील ना? आणि त्याची ती घायाळ करणारी नजर पाहून ती शहारली. आणि आता काही माणसं आणि बायका अर्जुन आणि मयुरीकडेच बघत होते आणि काहीतरी कुजबुजत होते. अर्जुन असा त्या आलिशान काळ्या मर्सिडीजमधून उतरताना त्यांनी पाहिला होता. इतका गुड लुकिंग, हँडसम, डॅशिंग तरुण, पण सोबत घरातली साधीच साडी अंगावर असलेली, अंबाडा घातलेली साधी मयुरी पाहून सगळे तिच्याकडे जरा विचित्र नजरेनंच पाहत होते. काही जण म्हणतही असतील, जरा नवऱ्याला शोभेल असं तरी राहू ना बायकोनं. आणि काही जण म्हणत असतील, त्यानं काय हिच्यात पाहिलं आणि हिच्याशी लग्न केलं, आणि नक्की हा तिचाच नवरा आहे का? अशी सगळ्यांना शंका येत होती. आणि त्यांच्या नजरा ओळखून मयुरी खांद्यावर पदर घेत लाजत म्हणाली, अहो बघा ना, सगळे कसे बघतात आपल्याकडे. तुम्ही किती छान नटून तटून नव्या कपड्यात आहात आणि मीही अशी. तुम्ही मला काहीच कल्पना न देता गाडीत बसवून उचलून आणलीत. माझी साडी तरी बघा आणि केस बघा. लोक म्हणतील की कसलं ध्यान आहे इतक्या सुंदर पुरुषासोबत. आणि अर्जुन म्हणाला, लोगो का क्या है, लोगो का काम है कहना. लोक काहीतरी म्हणणारच ना. चल तुला एक गोष्ट सांगतो. आणि लोक काय म्हणतील हा विचार तिच्या डोक्यातून काढण्यासाठी अर्जुनरावांनी तिला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक माणूस असतो आणि त्याच्याजवळ एक गाढव असतं आणि तो माणूस त्या गाढवावर बसून चाललेला असतो. तर पाहणारे लोक म्हणतात, किती निर्दयी आहे, त्या एवढ्याशा गाढवावर बसून तो चाललेला आहे. मग त्यानं ते ऐकलं आणि त्याला लाज वाटली. आणि मग दुसऱ्या दिवशी तो माणूस गाढवाला हातात धरून स्वतः पायी चालत होता. आणि तरी पाहणारे लोक म्हणाले, काय मूर्ख आहे, एवढं गाढव सोबत आहे तरी पायी चालत आहे. आणि मग तिसऱ्या दिवशी त्याने त्या गाढवालाच खांद्यावर घेतलं आणि चालू लागला. तर तेव्हाही लोक म्हणत होते, किती बिनडोक आहे, बघा गाढवाला कोण खांद्यावर घेतो का. आणि मग चौथ्या दिवशी पुन्हा तो माणूस गाढवावर बसून निघाला. आणि त्या दिवशीसुद्धा त्याला पुन्हा ते तसेच म्हणत होते, किती निर्दयी आहे, एवढ्याशा गाढवावर बसून चालला आहे. पण आता त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. का बरं, तू सांग मयू. आता तिला अर्जुनरावांचं म्हणणं पटत होतं. पण चौथ्या दिवशी त्या माणसावर लोकांच्या बोलण्याचा का परिणाम झाला नाही हे तिला सांगता येईना. आणि ती म्हणाली, आता तुम्हीच सांगा. आणि अर्जुन म्हणाला, कारण आता त्या माणसाने कानामध्ये कापसाचे बोळे घातले होते. कुणाचंच ऐकायचं नाही, फक्त आपल्या मनाचं ऐकायचं असं त्यानं ठरवलं होतं. आता मयुरी खूप हसायला लागली. आणि अर्जुन म्हणाला, मयू, तू जर लोकांचं ऐकत राहिलीस आणि त्यांच्यानुसार वागलीस तर ते तुला जगू देणार नाहीत. तू तुझ्या मनाप्रमाणे तुझं आयुष्य जगणारच नाहीस. अर्जुनराव स्वतःचा मुद्दा पटवून देण्यात एकदम पटाईत. स्वारींना ऑन दी स्पॉट असं बोलायला कसं सुचतं काय माहीत. किती ज्ञानी आणि हुशार होता तो. तिला त्याचा अभिमान वाटला आणि मग सगळा संकोच सोडून त्याच्या हातात हात देऊन बसली आणि म्हणाली, अहो इथेही नाही ना राहणार आपण, मग आता तरी सांगा कुठे नेताय मला. आणि अर्जुन गंभीर चेहरा करून तिला डोळा मारत म्हणाला, मी तुला पळवून नेतोय, गुपचूप बस, समजलं.
आणि ती हसून म्हणाली, आता एकदा एकदा पळवून आणली आहे की मला, हौस भागली नाही का अजून? आणि तो म्हणाला, नाही ग मयुराणी, मला तुला सारखी सारखी पळवून न्यावी वाटते आणि कुठेतरी हृदयाच्या खोल आत लपवून ठेवावी वाटते. त्याचा वेडेपणा पाहून ती नुसती हसली आणि म्हणाली, हो, पण माझं गिफ्ट मला आवडलं बरं का. गाडी खरंच खूप छान आहे, तुम्हाला शोभून दिसते. आणि अर्जुन म्हणाला, ते तर झालंच ग, पण खरं सरप्राईज तर अजून बाकी आहे. म्हणजे आता अजून एक सरप्राईज आहे का? मयुरी आश्चर्यचकित होऊन म्हणाली. आणि अर्जुनराव नुसते गालात गोड गोड हसले.